चला, आता आज भावाने मला सांगितलं की एक रेसिपी तू बनव, मी तुला ती रेसिपी सांगतो, तू त्या पद्धतीत ती रेसिपी बनव. तर म्हणलं कोणती रेसिपी बघावं? तर तो म्हणला आज आपण भेळपुरी सँडविच बनवायचं. तर मी भेळपुरी सँडविचसाठी बटाटे उकडून घेतले, त्यामध्ये पुऱ्या मॅश करून टाकल्या. त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे, तिखट डाळ टाकली, कांदा, टोमॅटो टाकले, कोथिंबीर टाकली आणि सॉस टाकला. सॉस टाकल्यानंतर मी ब्रेड घेतला. नाही, सॉस टाकल्यानंतर मी ते पूर्ण मिक्स केलं व्यवस्थित त्या. मग ब्रेड घेतला. ब्रेड नंतर मी त्याला हिरवी चटणी आणि मस्का लावला. त्यानंतर मी त्याच्यावरती ते सारण होतं ते ठेवलं आणि मग ते मी टोस्टला मी व्यवस्थित मस्का पुन्हा लावून घेतला आणि मग सँडविच त्याच्यामध्ये ठेवून मी दोन्ही साईडनी फ्राय करून घेतले व्यवस्थित. फ्राय केल्यानंतर मी ते कट केले आणि कट केल्यानंतर त्याच्यावर मी सॉस आणि शेव टाकली. तर भाव म्हणला अशा प्रकारे सँडविच बनवलं ना खूप छान